तो हान बरं आता बेलच फेकून देईन भाऊ सगळं बाहेर बेलला सगळं सगळं फेकून देईन मजा नाही डायरेक्ट इथं बतून दे. हां दिवस तो कसं डोकं फोडीत माझा आला घेतलं माझुरे. सर काही स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. मी पण मग जाऊ का कॅमेऱ्याची डिग्री असते करू ते उचलू का? मला नाही माहिती, तुला माहिती. तुझा नंबर आहे माझा नाही. तुला बघ. हॅलो गाण्याचा मित्र हिवाळे. कोण आहे हिवाळे? हॅलो हा येऊ राहिलं. क्लास किती असतो? तू मानलं त्याला? तू काय नाव पाडलं तुम्ही? तो कळा ना लगेच मला आणतो माझ्या घरी. तो हान बरं आता बेलच फेकून देईन भाऊ सगळं बाहेर बेलला सगळं सगळं फेकून देईन मजा नाही. दुधा सगळं फेकून देईन परत म्हणायचं नाही. हा दिन फेकून डायरेक्ट इथं बतून दे. हां दिवस तो कसं डोकं फोडीत माझा आला घेतलं माझुरे. आता हा नको ना. मग मी बघा सगळं फेकून देत असतो. माझं नाव नाही बदलायचं. काय द्यायचं? सगळं फेकून देणार. काय द्यायचं सांगतो. सगळं भात बीत सगळं काय बाहेर तो नावच बदलायचं. भात बीत सगळं फेकून देणार. अरे अन्न फेकून देईन म्हणून. हा देणार ना. हॅलोवर देणार ना. अन्न मग काय खाशीन का? कोणाची पोरगी तू? काय खाशीन? अन्न फेकून देशील खाशीन काय? अन्नाचा अपमान करतो का तू? जा मग काय लहान राहिली? तू कसं काय काही बोलू तुम्हाला? काही बोललोच नव्हतं. ते बोलून गेला मला लहान राहिली. हवाच खा हवाच करायची सोडायची. म्हणजे जेवण नको काहीच वापर नको काही किराणा बघणार नाही काहीच नाही. जादा झालं तुला? मला नाही जात. मी चटणी केली आहे. गाय खाऊन बघ. चांगली झाली सांग. हा मग मी केल्यावर चांगली. खरं खरं सांगितलं. तुम्ही घ्या अप्पा. काय करायचं? चटणी घेणार आहे. झुणका भाकर. झुणका भाकर गेले का मी? मग मी बेल घेऊन उभं राहिलेली आहे. चपात्या लाटते मी. चटणी कच झाली? काढायचं बघ सोपं. अरे पण चांगलं जायचं ना. चांगली झाली. हा नाही भाजी चांगली नाही त्या खाल्लीस ना. का? बटाटा खाल्लाय. बघू आला मार खाल्ला सगळं. सकाळी मी फेकून देणार होतो थोडक्यात असेल काहीतरी फेकणार होतो. लय मार खाल्ला. कंटाळा आल्यामुळे एवढं चपाती खायचा. भाजी नव्हती का? देठाची भाजी नव्हती का? मेथी बटाटा का होतं ते होतं. चटणी खावं काय करते आता? घरचा असून जर खाव नाही म्हणून जाईल. कॅमेरा घ्यायचा होता आपल्याला. शूटिंग घे. मी थोडं 5 मिनिटं पीटीआर बसते. शूटिंग घेऊन चल लगेच क्लिप काढायला. मग काय करायची? माझ्या पाय मला फक्त पडून दे म्हणून सांगितलं. टॉसणार आहे मी थोडंसं इकडे. बाबा तुमचं पोतं घेऊन जा. हातोडी कुठे आहे? हातोडी माय खाली परत माय खाली कशी आहे? सिनेमॅटिक करीत होतं. त्या कानात मळे राव. खाऊन घे. दरी जग्गू नाच केली का?
तुला माकड बनलं मी तिने. नाच तू आता मार खाणार लय मार खाणार टाळ्या सोड टाळ्या सोड नाच केली काय सोड? नाच केली टाळ्या सोड मला वाटलं नको करू अय सांगतले 20 रुपये दे नाच केली काम करे बाहेर नेलं होती. इकडे आता इकडे तू आता आणलं थोडे जाणार तू मला काय आवडली फक्त आण तू व्हिडिओच काढ डायरेक्ट व्हिडिओ कट तो राग शांत होईल. नाही होत हम्म. त्याचे काय नाव म्हणजे माझ्या लक्षात फक्त टाळ्या लक्षात असलं तर राग शांत होईल. तुझे तू आणलं त्याच्या लक्षात आहे एवढं खरं हो. बारीक आवाज करते मला अभंग बसायचं आणि ठेवून द्यायची पिठी तो अभंग मस्त. माझा अभंग माझं मी सध्या बसला म्हणजे उद्या संध्याकाळच्याला अभंग रेडी होईल ना. 11:30 वाजले. तुला काय तू वकतो का तिथं वकतो आज माझी मारायची बारी आली माहिती का आज अभंग पाठ नव्हता तर काम बघायचं अभंग 2 तासात पाठ करायचं जीव जायची बारी आली माझा आज माहिती का सकाळी केलं टाइमपास सोपं नाहीये भाऊ युट्यूब चॅनल सगळं चालवणं होतं. युट्यूब चॅनल 2 तास. सोपं नाही 2 तासात मी पूर्ण करू. झोपायला होय, चला 2 तास कुणी जाय ये स्वयंपाक आणि सगळं सगळं करू शकतो. पप्पा काय काय शोधरायले. म्हणला सगळं करू शकतो 2 तासात. टाइमपास नाही करत. मी काय फालतू टाइमपास बकवास नाही करा करत. मी काय टाइमपास करा मोबाईल पाय आणि हे पाय काय टाइमपास करा पेटी बंद करत. आला कस काय इकडं मग अभंग बसला की मिटवून देईन बसलाय अभंग उद्याची तयारी होऊ राहिली ओके. उद्या काय करतो थांब उद्या शूटिंग घ्यायची पेटीचं मोबाईल बंद करतो आम्ही. एवढ्या रात्रीची पेटीची प्रॅक्टिस करते आम्ही. गाणे हो तापला ना गाण्या टपकन उठला का लगेच पेटीचे बटन बंद करून गाण्या लगेच पिल्लू झोपाली तुला झोप मग झोपा ते माय हेडिंग करून सोडलं. तुला सगळे काय माय चमकली. गाईज असा विषय काल आणि कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग लय निवांत विषय चाललाय. मी ब्लॉगच बनवणार मला सवड भेटा नाही खरं तर. सवड कशामुळे भेटा ना एवढा रूट जे स्केड्यूल आहे ना एवढं फिक्स झालं ना का मग असं मोबाईल हातात घेऊन ब्लॉग बनवायची इच्छाच राहत नाही. माझं करून ब्लॉग बनवायची इच्छाच राहत नाही आणि मग त्याच्यामुळं एकदम स्केड्यूल झालं आहे दिवस. असं पेपर चालू आहे त्याच्यात आता इंटरनलचे ते पेपर त्याचा अभ्यास पाकस प्रॅक्टिस कॉलेज सॉरी डाएट फॉलो करावं लागतं खायचं प्यायचं जिम मारायची एक आणि त्याच्या तिकडं राम मंदिरात सप्ताह चालू आहे मग तिथं हरिपाठ कीर्तनाला 2 याला जातोय तिथून येऊनच 10:30-11 तर 100% होते 11 वाजता एडिटिंग करतोय मग कुठं चाललंय माही मला समजा नाही पण ॲडजस्ट करतोय ब्लॉग बनवतोय तुम्हाला ते दिसायसाठी. झोपून घे चल पिल्लू. झोपणार तर गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.